प्रशासनात जाऊन उत्कृष्ट काम करू इच्छिणाऱ्या माझ्या भावी अधिकाऱ्यांना माझा नमस्कार. पुनर्ष एकदा या देशातील ऑनलाईन शिक्षण प्रोव्हाइड करणारी सर्वात मोठी आणि अग्रगण्य नामांकित जी संस्था आहे ती म्हणजे अनअकॅडमी. या अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती पुनर्ष एकदा सर्व विद्यार्थ्याचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमी ही एक ऑनलाईन शिक्षण प्रोव्हाइड करणारी देशातील सर्वात मोठी संस्था म्हणून नावारूपाला आलेली आहे. या अकॅडमीमध्ये मी गणित, मराठी, बुद्धिमत्ता, GS यासारखे इतरही विषय स्पर्धा परीक्षामधील मी शिकवण्याचं तब्बल 10 वर्षापासून कार्य करत आहे. विशेष म्हणजे MPSC कंबाईन व पोलीस भरती या वर्गासाठी विशेष मार्गदर्शन करण्याचा वैयक्तिक अनुभव आहे. तर माझ्यासारखे प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक आपल्या या अनअकॅडमीमध्ये आहेत. जर आपणास अनअकॅडमीमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर निश्चितपणे अनअकॅडमीमध्ये फीसचं जे स्ट्रक्चर आहे ते एका वर्षाची फीस 7,000 रुपये आहे. जर आपण पर मंथ फीस पेड केली तर 583 रुपये प्रमाणे फीस पेड करावी लागते. 2 वर्षासाठी म्हणजे 24 मंथचा जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर 7,560 रुपये फीस पर मंथ, 315 रुपये प्रमाणे आपल्याला फीस पेड करावी लागते. जर तुम्हाला अनअकॅडमीमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच SOMNATH या नावाला सबस्क्राईब करा, तर नक्कीच तुमचं या अनअकॅडमीमध्ये स्वागत असेल. तर चला तर मग आज आपण अतिशय इंटरेस्टेड गणितातील महत्त्वाचा चॅप्टर घेऊन आलेलो आहोत, ते म्हणजे सरासरी. आता सरासरी हे प्रकरण, या प्रकरणाचा जर आपण विचार केला तर स्पर्धा परीक्षेमध्ये पोलीस भरतीपासून ते आपल्या सरळ सेवेपर्यंत कंबाईन, MPSC नंतर UPSC या सर्व टोटल परीक्षामध्ये माझ्या माहितीस्तव या सरासरी प्रकरणावरती हमखास प्रश्न विचारलेले दिसून येतात. म्हणून हे स्पर्धा परीक्षेतील गणित या विषयातील सरासरी हे प्रकरण अतिशय महत्त्वाचे आहे. आता चला, सरासरी याला आपण ॲव्हरेज या नावानं ओळखतो. सरासरीला ॲव्हरेज असंही म्हटलं जातं. आता सरासरी म्हणजे काय? सरासरी म्हणजे की इथं मी सरासरीची व्याख्या सूत्र दिलेली आहे. सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या. आता सरासरीला आपण दुसऱ्या नावानं मध्यमान या नावानं देखील ओळखलं जातं. सरासरीला मध्यमान असंही म्हटलं जातं. आता समजून घ्या, सरासरी म्हणजे की उदाहरण सांगायचं झालं, एक 10वीचा वर्ग आहे. 10वीचा वर्ग आहे. या 10वीच्या वर्गामध्ये एक साधारणतः 10वीच्या वर्गामध्ये साधारणतः 20 वर्षाचा एक विद्यार्थी आहे. गृहीत धरा, 10वीच्या वर्गामध्ये 20 वर्षाचा एक विद्यार्थी आहे. नंतर 22 वर्षाचा एक विद्यार्थी आहे, किंवा 15 वर्षाचा एक विद्यार्थी आहे, 14 वर्षाचा एक विद्यार्थी आहे आणि 18 वर्षाचा एक विद्यार्थी आहे. आता एवढे हे एक आपण समजून घेतो सरासरी म्हणजे काय. आता हे 5 विद्यार्थी इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये आहेत. मी असं म्हटलं की या इयत्ता 10वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे सरासरी वय हे 15 वर्ष आहे. आता आहे की नाही हे मला माहित नाही, मी सहज तुम्हाला समजून सांगतोय सरासरी म्हणजे काय. मी काय सांगितलं की एका 10वीच्या वर्गात हे 5 जे विद्यार्थी आहेत त्यांच्या वयाची सरासरी मी 15 वर्ष सांगितली. म्हणजे याचा अर्थ असा, 10वीचे जे वर्गामध्ये जे एकूण हे 5 विद्यार्थी आहेत, या 5 विद्यार्थ्यांचं वय गणितीय भाषेमध्ये सांगितलं, सरासरीमध्ये सांगितलं तर 5 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी एकत्रितरित्या कॉमन मध्ये सांगितलं. म्हणून या गोष्टीला आपण सरासरी असं म्हणतो. आता याच्यामध्ये हे जे प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला हा नमूद करायचा आहे की सरासरी या प्रकरणात फक्त एकच सूत्र आहे. संपूर्ण प्रकरण हे एका सूत्राच्या आधारे सुटतं. ते सूत्र म्हणजे सरासरीचं होय. मग काय रे सूत्र? सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या, हे सरासरीचं सूत्र आहे. आता चला तर मग सुरुवातीला आपल्याला हे जाणवलं असेल की सर सांगतात की सरासरीचं फक्त एकच सूत्र आहे.
एका सूत्रावरती आधारित सर्व प्रकारचे प्रश्न या प्रकरणातले आपल्याला अभ्यासायचे आहेत. एकमेव प्रकरण आहे की एकच सूत्र आहे आणि एकाच सूत्राच्या माध्यमातून सर्व प्रकारचे सरासरी या प्रकरणातली उदाहरणं आपल्याला सोडवता येतात. मग परंतु जे विद्यार्थी पहिल्यापासून हे प्रकरण व्यवस्थित समजून घेतील त्यांना पुढे जसे जसे आपले उदाहरणाची काठिण्य पातळी वाढत जाईल तसे तसे उदाहरणं समजण्यासाठी ही बेसिकची या प्रकरणातले उदाहरणं आपल्याला समजणं हे अनिवार्य आहे. चला तर मग समजून घेऊ. सरासरी म्हणजे काय? इथं सूत्र दिलेलं आहे. सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या. यामध्ये मी 3 गोष्टी सुरुवातीला बेसिक मध्ये सांगणार आहे. या 3 गोष्टी ज्या विद्यार्थ्याला व्यवस्थित समजतील त्यांना हे प्रकरण पूर्णपणे समजणार आहे. चला पहिला मुद्दा मी काय सांगणार आहे व्यवस्थित लक्ष द्या. एकूण संख्येनं जर सरासरीला गुणलं तर उत्तर हे एकूण संख्यांची बेरीज येत असते. मुद्दा नंबर मी 1 काय सांगितला? एकूण संख्येनं जर सरासरीला गुणलं तर येणारं उत्तर हे काय येतं? एकूण संख्यांची बेरीज येते. दुसरा मुद्दा मी हा सांगणार आहे, सरासरीनं एकूण संख्येच्या बेरजेला जर भागलं तर उत्तर हे एकूण संख्या येत असतात. काय सांगितलं? सरासरीने जर एकूण संख्येच्या बेरजेला काय केलं? भागलं तर उत्तर काय येतं सांगितलं? एकूण संख्या उत्तर येत असतात. आता 2 गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. काय सांगितलं पहिल्यांदा? जर या एकूण संख्येनं जर सरासरीला गुणलं, सरासरीला काय केलं? गुणलं तर उत्तर काय येतं? एकूण संख्यांची बेरीज येते. किंवा दुसरा मुद्दा मी तुम्हाला हा सांगितला की जर सरासरीने एकूण संख्येच्या बेरजेला भागलं तर उत्तर काय येतं? एकूण संख्या येतात. चला आपण जरा थोडंसं प्रूफ करून पाहू बरं हे खरं आहे का. सरासरीचं सूत्र काय आहे हो? सरासरी म्हणजे काय सांगितलं आपण? सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या. आता याच्यामध्ये मी काही 5, 10, 15, 20 या 4 संख्या घेतल्या. या किती संख्या घेतल्या? 4 संख्या घेतल्या आणि प्रश्न विचारला की या 4 संख्यांची सरासरी काढा. या 4 संख्यांची काय काढा? सरासरी काढा. आता हा प्रश्न मला सूत्रामध्ये सोडवायचा आहे. मग सूत्र काय सांगते आपलं? सूत्र हे सांगतं की सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या. आता सूत्रात किमती टाकून मी हा प्रश्न सोडवतो. समजून घ्या. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज. आता एकूण या 4 संख्यांची बेरीज किती हो? 5 आणि 10 15, 15 आणि 15 30, 30 आणि 20 बरोबर किती रे? 50. एकूण संख्यांची बेरीज किती? 50 छेद एकूण संख्या. एकूण संख्या किती आहे तो? या 4 म्हणून छेदात किती लिहिलं? 4. ठीक आहे, भागूयात आपण. 4 1 4, 4 1 4. किती शिल्लक राहिले हो? इथं 1 चा भाग बसला. 4 1 4, 1 शिल्लक राहिलं 5 मधून जाऊन आणि 4 2 8, 10 मधून 8 गेले, 2 शिल्लक राहतात. 4 ने 2 ला भाग जात नाही. दशांश स्थळ दिलं. दशांश स्थळ घेतल्यानंतर इथे एक शून्य घेता येतं. शून्याला 4 ने आपण भागलं तर 20 ला 4 ने भागले तर 4 पंचे 20. सरासरी किती आली? 12.5, 12.5. आता चला मूळ मुद्दा मी काय सांगितला होता याच्याकडे जाऊ. आपल्या या 4 संख्या आहेत बरोबर. या 4 संख्यांची मी सूत्रामध्ये लिहून सरासरी काढली तर 4 संख्यांची सरासरी किती आली हो? 4 संख्यांची सरासरी ही 12.5 मिळाली. मी काय सांगितलं सुरुवातीला तुम्हाला? एकूण संख्येनं जर सरासरीला गुणलं तर उत्तर काय येतं? एकूण संख्यांची बेरीज उत्तर येते. आता ठीक आहे, येते का पाहू आपण. एकूण संख्यांची बेरीज किती आली हो? इथं 50. किती आली एकूण संख्यांची बेरीज? 50. आता एकूण संख्या किती आहेत? या 4 संख्यात 5, 10, 15 आणि 20. एकूण संख्यानं कुणाला गुणल्यावरती? सरासरीला गुणल्यावरती. आता या एकूण संख्यांची सरासरी किती आली हो? 12.5 म्हणून 12.5 घेतलं तर उत्तर काय येतं सांगितलं? उत्तर एकूण संख्यांची बेरीज येते सांगितलं. मग एकूण संख्यांची बेरीज किती आली? 50. मग येते का 50 उत्तर बघू आपण. ठीक आहे, चला 4 ने 5 ला गुणूयात. 4 पंचे 20. हातचे 2 येतात. 4 ने 2 ला गुणलं. 4 2 8, 8 आणि हे 2 10. हातचा 1 आला. 4 1 4 आणि हा हातचा 1 5. 4 आणि 1 5. 1 अंक सोडून इथं दशांश स्थळ आहे म्हणून उत्तरात 1 अंक सोडून दशांश स्थळ दिलं. उत्तर किती आलं? 50. मग बरोबर आहे ना? काय सांगितलं होतं मी? एकूण संख्येनं सरासरीला गुणल्यावर
उत्तर एकूण संख्यांची बेरीज येते. तसं एकूण संख्या इथं 4 आहेत, मग मी 4 ने या 4 संख्यांची बेरीज 50 येते, म्हणून या 4 संख्येच्या बेरजे 4 संख्यांची सरासरी 12.5 येते, म्हणून 4 न त्यांच्या सरासरीला गुणलं, उत्तर एकूण संख्यांची बेरीज 50 आली, तर या 4 संख्यांची बेरीज 50च येत होते. मला काय हा मुद्दा व्यवस्थित समजून घ्या. कोणता? पुन्हा एकदा सांगतो, एकूण संख्यानं प्रश्नातील एकूण संख्यानं सरासरीला जर गुणलं तर उत्तर एकूण संख्यांची बेरीज येते. जसं की आता आपण एकूण संख्या 4 घेतल्या होत्या, त्यांची सरासरी 12.5 येत होती आणि त्यांची बेरीज 50च येत होती, तर ते उत्तर बरोबर आहे. आता नंतर त्याच संख्यांचा विचार, कोणत्या संख्या? 5, 10, 15 आणि 20 यांची बेरीज किती आलते हो? यांची बेरीज येते 50. आता हा मुद्दा दुसरा मी जो सांगितलेला आहे, कोणता? सरासरीनं एकूण संख्येच्या बेरजेला भागलं तर उत्तर काय येतं? एकूण संख्या येतात. चला आता या 4 संख्यांची सरासरी किती आलती हो? या 4 संख्यांची सरासरी 12.5 आलेली होती. मग सरासरीला कोणी भागायचं आहे? एकूण संख्यांच्या सरासरीनं कुणाला भागायचं आहे? एकूण संख्येच्या बेरजेला. मग मला सांगा, या एकूण 4 संख्यांची बेरीज किती आलती हो? 50. मग काय सांगितलं? सरासरीनं जर एकूण संख्येच्या बेरजेला भागलं तर उत्तर एकूण संख्या येतात. आता एकूण संख्या किती तो इथं? एकूण संख्या 5, 10, 15 आणि 20 बरोबर एकूण संख्या किती आहेत? 4. मग एकूण संख्येच्या बेरजेला म्हणजे एकूण संख्यांची बेरीज 50, बेरजेला सरासरीनं भागलं, सरासरी 12.5 आहे, तर उत्तर एकूण संख्या येतात. तर एकूण संख्या इथं 4 उत्तर यायला पाहिजे. ठीक आहे. आता 12 न जर 50 ला भागलं, 12.5 बरोबर, 12 न 50 ला भागलं, 12 चौक 48 चा भाग जाईल, आणि 0.5 न वरच्या 2 ला भागलं तर 4 चा भाग जातो, 2 चा भाग जातो. किंवा दशांशस्थळ जर प्रश्नामध्ये आलेलं असेल तर हे दशांशस्थळ काढून टाकायचं, हे दशांशस्थळ काढून टाकायचं, आणि जेवढे अंक सोडून दशांशस्थळ प्रश्नामध्ये दिलेलं आहे ना, तेवढे शून्य अंशामध्ये वाढवावे लागतात. जसं की याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये आपण 12.5 घेतलेलं आहे, 12.5 एक इथला दशांशस्थळ काढला तर इथं एक वरती शून्य येईल. एकच शून्य का वाढला? कारण एक अंक सोडून दशांशस्थळ दिलेला होता म्हणून. ठीक आहे, भागूयात आपण. 25 5 सव्वाशे, 25 दोन्ही 50, 0 0, 5 1 5 आणि 5 चौक किती? 20. उत्तर किती आलं रे? 4. म्हणजे बरोबर आहे ना. सरासरीनं जर एकूण संख्याला भागलं तर उत्तर एकूण संख्यांची बेरीज येते. म्हणजे मुद्दा तुम्हाला हा समजला. कोणता समजला? हा मुद्दा व्यवस्थित लक्षात तुम्ही ठेवा. तो म्हणजे एकूण संख्येनं सरासरीला गुणलं तर उत्तर एकूण संख्यांची बेरीज येते. दुसरा मुद्दा हा लक्षात ठेवा, सरासरीनं जर एकूण संख्येच्या बेरजेला भागलं तर उत्तर एकूण संख्या येतात. या गोष्टी तुम्ही विसरू नका. आणि दुसरा मुद्दा, सरासरीचं सूत्र कोणतं? सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या. या 3 गोष्टी जर तुम्हाला व्यवस्थित समजल्या असतील तर तुम्हाला हे प्रकरण अतिशय व्यवस्थितरित्या समजायला सुरुवात होईल. ठीक आहे. चला तर या प्रकरणामध्ये विविध प्रकारचे जे प्रश्न असतात त्यातला टाइप 1 म्हणजे प्रकार पहिला आज आपण अभ्यासायला घेतलेला आहे. प्रकार पहिला कोणता आहे? प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या. पहिल्या 10 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. आता पहिल्या 10 क्रमवार नैसर्गिक संख्या कोणत्या हो? 1 ते 10 पर्यंत ज्या संख्या असतात त्या संख्यांची आपल्याला काय विचारलेली आहे? सरासरी विचारलेली आहे. आता 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची सरासरी काढत असताना मुद्दा समजून घ्या. सरासरीचं सूत्र काय सांगितले आपण? सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण काय हो? संख्या. बरोबर ना. एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या. मग सूत्रामध्ये आपल्याला किमती टाकाव्या लागतील. एकूण संख्या किती आहेत प्रश्नामध्ये? 10. त्या 10 कसल्या आहेत? पहिल्या क्रमवार. म्हणजे 1 ते 10 संख्यांची आपल्याला बेरीज लिहावी लागेल. ठीक आहे, समजून घ्या. 1 ते 10 संख्यांची बेरीज करू, कारण सरासरीच्या सूत्रामध्ये किमती टाकताना काय करावं लागतंय? सरासरी बरोबर इथं एकूण संख्यांची बेरीज छेदात एकूण संख्या. मग एकूण 10 संख्यांची बेरीज किती येते बघू. 1 2 3 4 5
6, 7, 8, 9, 10. बेरीज करू. 9 आणि 8 17, 17 आणि 7 24, 24 आणि 6 30, 30 आणि 5 35, 35 आणि 4 39, 39 आणि 3 42, 42 आणि 2 44, 44 आणि 1 45, 45 ला 5, हातचे आले 4, 4 आणि हे 1 बरोबर 5. बेरीज किती आली हो? बेरीज आली 55. सरासरी बरोबर एकूण 10 संख्यांची बेरीज 55 छेद एकूण संख्या किती आहेत? 10. मग क्रिया करू. 10 1 10, 10वी 5 50, 5चा भाग बसला. 55 मधून 50 गेले, 5 शिल्लक अंशामध्ये राहिले. आता 10 ने 5 ला पूर्ण भाग जात नाही म्हणून इथं दशांश स्थळ घेतलं. दशांश स्थळ घेतल्यावरती एक शून्य घेता येतं. ठीक आहे. आणि पुढे 10वी 5 50. उत्तर किती आलं रे? 5.5. म्हणजे पहिल्या 10 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी ही किती मिळाली? 5.5. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, असा प्रश्न पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या सरासरी संदर्भात प्रश्न जर विचारलेला असेल तर तो प्रश्न तुम्ही या लेवलनं या पद्धतीनं सोडवायचा नाही. कारण या पद्धतीनं या प्रोसेसनं जर तुम्ही गेलात तर निश्चितपणे प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी कालावधी जास्त लागतो. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की गणित शिकत असताना आपण एकही प्रश्न लॉंग टर्म म्हणजे की जास्त वेळ लागेल या स्वरूपाचा सोडवायचा नाही. कमी वेळेमध्ये कोणताही तुमचा गणिताचा प्रश्न असो, अगदी शॉर्टकट पद्धतीनं एक 15 ते 20 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्न सुटतोच. त्या पद्धतीनं गणिताची तयारी मी तुमच्याकडून करून घेणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलं? उत्तर 5.5 आलं. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायची असेल तर डायरेक्ट जेवढ्या संख्या दिलेल्या असतात, एकूण इथं किती संख्या दिल्या? तो 10 संख्या दिलेल्या आहेत, त्याच्या निम्मे करायचे. 10च्या निम्मे किती आलं? 10च्या निम्मे 5 येतं. आणि निम्मे करून त्याच्यामध्ये 0.5 अधिक करायचं. काय सांगितलं? पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्याची सरासरी काढताना जेवढ्या संख्या सांगितलेल्या आहेत ना त्याच्या निम्मे करायचे. निम्मे करून त्याच्यामध्ये 0.5 अधिक करायचं. काय सांगितलं मी? निम्मे करायचं आणि निम्मे करून त्याच्यात अधिक 0.5 करायचं. निम्मे कोणाचं करायचं? ज्या एकूण संख्या दिलेल्या असतात ना त्या एकूण संख्याचे निम्मे करायचे आणि निम्मे करून त्याच्यामध्ये 0.5 अधिक करायचं. मग मला एक सांगा, हा जो प्रश्न आहे पुन्हा एकदा समजून सांगतो. सरासरीच्या सूत्रामध्ये टाकून प्रश्न सोडवण्याऐवजी क्लुप्ती लक्षात ठेवा. क्लुप्ती सांगते, पहिल्या 10 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. जेवढ्या एकूण संख्या दिलेल्या असतात त्याच्या निम्मे करायचे. इथं 10 संख्या दिलेल्या आहेत म्हणून 10च्या निम्मे 5 केलं आणि नंतर आलेल्या उत्तरामध्ये 0.5 म्हणजे 0.5 अधिक करायचं. 5 मध्ये 0.5 अधिक केल्यावरती उत्तर किती येतं? 5.5. तर पहिल्या 10 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किती झाली रे? 5.5. मी तुम्हाला सरासरीच्या सूत्रामध्ये टाकून देखील प्रश्न सोडून दिलेला होता, त्याचंही उत्तर 5.5च आलेलं होतं. डायरेक्ट प्रश्न मी तुम्हाला सांगितला कसा सोडवायचा, त्याचंही उत्तर किती मिळालं? 5.5च मिळालं. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. चला दुसरा प्रश्न असा आहे, पहिल्या 50 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. आता पहिल्या 50 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायची आहे. मग याच्यामध्ये काय सांगितलं मी डायरेक्ट तुम्हाला? पहिल्या जेवढ्या क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत ना त्याच्या निम्मे करायचे. मग 50च्या निम्मे किती येतो? 25. किती येतं? 25. आणि आलेल्या उत्तरामध्ये पॉइंट किती अधिक करायचं? 5. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर किती आहे? 25.5. ठीक आहे. मी प्रूफ करून दाखवतो उत्तर ते बरोबर येते की नाही. चला आता याला सूत्रामध्ये टाकून 25.5 उत्तर येतं का आपण पाहू. सरासरीच्या सूत्रात किमती टाकू. सरासरी बरोबर, सरासरीचं सूत्र काय आहे? एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या. सूत्रात किमती टाकूया. चला सरासरी बरोबर, आता इथं एकूण किती प्रश्नात संख्या दिल्यात? 50. 50 संख्यांची काय लिहावी लागेल रे? बेरीज. याच्या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज डायरेक्ट कशी करायची हे शिकलेलो होतो, किंवा 50 संख्यांची बेरीज डायरेक्ट कशी करतात, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज डायरेक्ट कशी करतात समजून घ्या. जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत 50 संख्या दिलेल्या आहेत गुणिले त्यापुढची एक संख्या घेतात आणि छेद 2. या सूत्रामध्ये
एकूण क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज येते. ठीक आहे. बे एक बे दोन्ही 4, 1 उरले आणि बे पंचे 10. 25 गुणिले किती 51, गुणाकार करू. 25 एक 25, हातचे आले 2, 25 पाचा 125 आणि हातचे 2, 100 किती 27. उत्तर किती आलं रे 1275. मग हे 1275 ही किती संख्यांची बेरीज झाली? प्रश्नात दिलेल्या 50 संख्यांची. कारण सूत्रात किमती टाकून आपण प्रश्न सोडवतो. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज. 50 संख्यांची बेरीज 1275 छेद एकूण संख्या. आता एकूण संख्या किती तो 50, म्हणून एकूण संख्या 50 लिहिल्या. ठीक आहे. आता अंशातल्या संख्येला 50 ने आपण भागूयात. उत्तर किती येतं पहा. मी इथं 1275 छेद 5 गुणिले 10 केलं. कारण इथं 50 ने डायरेक्ट भाग घालण्यापेक्षा 5 गुणिले 10 50 ची फोड केली म्हणजे अर्थ बदलला नाही. छेदात 50 आहे असंच लिहिलं, पण 50 न 1275 ला डायरेक्ट भागण्यापेक्षा 50 मोठी संख्या आहे म्हणून 50 ची मी फोड केली. ठीक आहे. भागूयात. 5 एक 5, 5 दोन्ही 10. कितीचा भाग बसला? 2चा भाग बसला. 5 दोन्ही 10. आता 12 मधून 10 गेले, 12 मधून 10 गेले, 2 शिल्लक राहिले. 5 5 25, 5 5 25, 2 शिल्लक राहिले. पुढे 5 5 25, बरोबर ना. किती शिल्लक राहिले हो? 5 शिल्लक राहिले. मग मला सांगा, सॉरी 5 5 25 भाग पूर्ण बसला. आता छेदामध्ये किती शिल्लक? 10, म्हणून भागिले 10 केलं. बरोबर. 10 एक 10, 10वी पाची सॉरी 10वी दोन्ही 20, 5 शिल्लक राहिलं. 10वी पाची 50, 55 मधून 5 गेले, 5 शिल्लक राहतात. 55 मधून 50 गेले, 5 शिल्लक राहतात. 10 ने 5 ला भाग जात नाही. दशांश स्थळ घेतलं, इथं एक शून्य घेता येतं आणि 10वी पाची 50. उत्तर किती आलं रे 25.5. हे 25.5. मला सांगा, या पद्धतीनं उत्तर प्रश्न सोडवला, डायरेक्ट प्रश्न सोडवला. मग या पद्धतीनं प्रश्न सोडवायचा नाही. मी काय सांगितलं? जेवढ्या क्रमवार नैसर्गिक संख्या दिलेल्या आहेत आणि त्याची सरासरी विचारलेली असेल तर डायरेक्ट त्याच्या निम्मे करायचे आणि निम्मे करून त्याच्यामध्ये 0.5 अधिक करायचं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येतं. आता याच्यामध्ये मी जर या ठिकाणी आणखीन एक प्रश्न असा विचारला, तुम्ही डायरेक्ट उत्तर देऊ शकतात. कोणत्या? या 50च्या ऐवजी मी इथं एकूण 100 संख्या घेतल्या आणि प्रश्न विचारला, पहिल्या क्रमवार 100 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? मला सांगा, 100 या 100च्या निम्मे किती येतात? 50. आणि त्यात अधिक किती करायचे? 0.5. पहिल्या 100 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किती आली? 50.5. आता मी प्रश्न विचारला की पहिल्या क्रमवार 200 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? 200च्या निम्मे किती हो? 100. त्यात 0.5 फक्त अधिक करायचंय. कळतंय ना मुद्दा? या पद्धतीनं क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी काढली जाते. ठीक आहे. टाइप 2 सरासरीतील दुसऱ्या प्रकारचा प्रश्न कसा विचारला जातो पहा. पहिल्या प्रश्न नीट व्यवस्थित समजून घ्या. पहिल्या 15 क्रमवार समसंख्यांची सरासरी काढा. आता पहिल्या 15 ज्या क्रमवार समसंख्या आहेत, सरासरी त्यांची काढायची. डायरेक्ट सरासरीचं सूत्र व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सरासरी बरोबर, पुन्हा सूत्र मी सांगतो, सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. आता याच्यामध्ये सरासरी 15 संख्यांची काढायची आहे. सरासरी बरोबर सूत्रात किमती टाकतो. 15 समसंख्यांची काय करावी लागेल रे? अंशामध्ये इथं बेरीज लिहावी लागेल. मग मला सांगा, समसंख्यांची बेरीज डायरेक्ट कशी करतात हे अगोदर आपण शिकलेलो होतो, किंवा डायरेक्ट 15 क्रमवार समसंख्यांची किंवा क्रमवार समसंख्यांची बेरीज कशी करतात, पहिल्या क्रमवार समसंख्यांची बेरीज कशी करतात समजून घ्या. एकूण ज्या संख्या दिलेल्या आहेत, एकूण संख्या किती दिलेल्या आहेत? 15, बरोबर ना. 15 डायरेक्ट त्या संख्येचा वर्ग करायचा. 15चा वर्ग किती? 225. 15चा वर्ग किती? 225. आणि पुन्हा ती संख्या एकदा त्याच्यामध्ये अधिक करायची. मग मला सांगा, 225 अधिक 15 बरोबर किती आलं रे? 240. डायरेक्ट 15 क्रमवार समसंख्यांची मी बेरीज केली. डायरेक्ट क्रमवार समसंख्यांची बेरीज कशी करतात पहा. जेवढ्या संख्या दिलेल्या असतात त्याचा वर्ग करायचा.
त्याचा 15चा वर्ग आला 225 आणि पुन्हा तीच संख्या त्याच्यामध्ये एकदा अधिक करायची, उत्तर जे येतं ती तेवढ्या क्रमवार समसंख्यांची काय झाली, बेरीज झाली. किंवा तुम्हाला काय करावं लागलं असतं पहा, इथं पहिल्या 15 क्रमवार समसंख्यांची बेरीज 2 4 6 8 10 अशा एकाखाली एक लिहून 15 समसंख्या लिहाव्या लागल्या असत्या आणि त्यांची बेरीज करावी लागली असती. पण आपण डायरेक्ट बेरीज कशी केली, तर निम्मे जेवढ्या संख्या दिल्या तिचा वर्ग करून ती संख्या तिच्यात अधिक केल्यावरती डायरेक्ट प्रश्नाचं उत्तर येतं. मग मला सांगा, प्रश्नातील तुमच्या 15 क्रमवार समसंख्यांची बेरीज किती आहे, 240. सरासरीच्या सूत्रात किमती टाकतो, सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज 240 भागिले एकूण संख्या किती, 15 जे आहे ते लिहिलं. 15 1 15, 15 1 15, 1 चा भाग बसला, 15 2 30 जास्त होतं. मग 24 मधून 15 गेले, खाली किती शिल्लक राहतात, 9. संख्या तयार झाली 90 आणि 15 सक्की 90. उत्तर किती आलं रे, उत्तर 16 आलं. उत्तर किती आलं, 16. आता डायरेक्ट सूत्राच्या पद्धतीनं प्रश्न न सोडवता डायरेक्ट प्रश्न कसा सोडवायचा पहा. जेवढ्या क्रमवार समसंख्या दिलेल्या, पण प्रकार व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. पहिल्या 15 क्रमवार, पहिल्या क्रमवार समसंख्या असतील तर हा फॉर्म्युला तुम्हाला नक्की वापरता येतो. तो म्हणजे कोणता, जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत, एकूण 15 संख्या दिलेल्या आहेत, त्यामध्ये 1 अधिक करायचं, उत्तर किती आलं रे, 16. उत्तर किती आलं, 16. या सूत्रानुसार जेवढ्या संख्या दिलेल्या त्यात 1 अधिक करायचं, किती आलं उत्तर, 16. हे तुमचं 16. ठीक आहे. दुसरा प्रश्न पाहू, याच पद्धतीनं प्रश्न सुटतोय का पाहू. मी काय सांगितलं, जेवढ्या पहिल्या क्रमवार समसंख्या दिलेल्या असतात त्याची सरासरी विचारली असेल तर डायरेक्ट त्याच्यामध्ये फक्त 1 अधिक करा, त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येतं. दुसरा प्रश्न स्क्रीनवरती उपलब्ध झाला. तो प्रश्न असा आहे, पहिल्या 30 क्रमवार समसंख्यांची सरासरी विचारलेली आहे. मला सांगा, आता समसंख्यांची पहिल्या 30 सरासरी विचारली, मी डायरेक्ट काय सांगितलं, जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत त्यामध्ये 1 अधिक करा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येतं. म्हणजे उत्तर या प्रश्नाचं किती रे, 31. ठीक आहे. विश्वास तुमचा माझ्यावरती बसण्यासाठी मी सूत्रात देखील हा पुन्हा एकदा प्रश्न सोडून देतो. 31 उत्तर येतं का पाहू. ठीक आहे. सरासरी बरोबर किती संख्यांची सरासरी विचारली रे, 30 संख्यांची, म्हणून एकूण संख्या 30. आता इथं एकूण संख्यांची बेरीज लिहावी लागेल, कारण सरासरीचं सूत्र आहे सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या. आता 30 समसंख्यांची बेरीज करायची आहे. मग 30 समसंख्यांची बेरीज डायरेक्ट कशी करतात, मी तुम्हाला सांगितलं. दिलेल्या संख्येच्या काय करायचं, दिलेली जी संख्या आहे त्या संख्येचा काय करायचा, वर्ग करायचा. मग 30चा वर्ग किती येतो, 900. आणि पुन्हा तीच संख्या त्याच्यामध्ये एकदा अधिक करायची, उत्तर किती आलं, 930. म्हणजे ज्या 30 क्रमवार पहिल्या समसंख्या आहेत त्यांची बेरीज डायरेक्ट 930 येते. वेळ तुमच्याकडे असेल तर पहिल्या क्रमवार 30 समसंख्या लिहा, 2 4 6 अशा एकूण 30. 30वी समसंख्या 60 येईल. म्हणजे 2 पासून 30 पर्यंत 60 पर्यंतच्या संख्या समसंख्या घेतल्या तर त्या एकूण 30 होतात. त्यांची बेरीज केली तर त्यांची बेरीज निश्चितपणे 960च येते. मग ठीक आहे, सूत्रात किमती टाकलेत, 0 0 कॅन्सल, 3 1 3, 3 त्रिक 9 आणि पुढे 3 1 3 आलं ना उत्तर हे तुमचं बरोबर 31. सूत्रात किमती टाकून प्रश्न सोडवला, या प्रश्नाचं उत्तर सरासरी 31च मिळाली. डायरेक्ट मी काय सांगितलं मग तुम्हाला, जेवढ्या क्रमवार समसंख्या दिलेल्या असतात त्यामध्ये 1 अधिक करा, 1 अधिक करून जे उत्तर येतं ते तुमच्या प्रश्नाचं निश्चितपणे उत्तर असतं, विसरायचं नाही. ठीक आहे. टाईप 3 प्रकार तिसरा सरासरी संदर्भातला प्रश्न काय आहे समजून घ्या. पहिल्या 17 क्रमवार विषम संख्यांची सरासरी काढा. बघा रे, पहिल्यांदा आपण क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी काढली. क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी पहिल्या काढत असताना प्रश्नात जेवढ्या एकूण जितक्या संख्या दिलेल्या आहेत त्याच्या निम्मे करून त्याच्यात 0.5 अधिक करायला सांगितलेलं होतं. दुसरा टाईप आपण घेतला क्रमवार समसंख्यांच्या सरासरी काढण्यासंदर्भातला. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, जेवढ्या क्रमवार समसंख्या असतात ना त्याच्यामध्ये काय करायचं, त्याच्यामध्ये 1 अधिक करायचं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येतं. आता तिसरा प्रकार आपण कोणता अभ्यासाला घेतलेला आहे, तो क्रमवार विषम संख्यांची सरासरी संदर्भातला. आता इथं एकूण किती संख्यांची सरासरी विचारली हो, एकूण 17 विषम संख्यांची सरासरी विचारलेली आहे. चला सूत्रात किमती टाकून प्रश्न सोडू. सरासरी बरोबर
एकूण संख्या 17 आहेत, एकूण संख्या 17. आता अंशामध्ये इथं एकूण 17 संख्यांची बेरीज लिहावी लागेल. चला, विषम संख्यांची पहिल्या क्रमवार विषम संख्यांची डायरेक्ट बेरीज कशी करतात, पहिल्या क्रमवार विषम संख्यांची बेरीज डायरेक्ट कशी करतात समजून घ्या. इथं संख्या किती आहेत? 17. इथं संख्या किती आहेत? 17. मग याच्यामध्ये जेवढ्या संख्या दिलेल्या असतात, जेवढ्या संख्या दिलेल्या असतात त्याचा डायरेक्ट वर्ग करायचा. 17चा वर्ग किती हो? 15चा वर्ग 225, 16चा वर्ग 289, 17चा वर्ग 15 225, 16 256, 17 289. 17चा वर्ग किती आहे? 289. म्हणजे जेवढ्या संख्या दिलेल्या असतात तिचा जो वर्ग येतो त्या वर्गा इतकी तेवढ्या संख्यांची बेरीज असते. पहिल्या 17 क्रमवार विषम संख्यांची बेरीज डायरेक्ट 17 विषम संख्या एकाखाली एक 1 3 5 अशा लिहित बसून बेरीज काढण्यापेक्षा डायरेक्ट मी फॉर्म्युला सांगितला, क्रमवार विषम संख्यांची बेरीज करायची असेल तर डायरेक्ट त्या संख्येचा वर्ग करा. पण पहिल्यापासून सुरू झालेल्या बरं का. मग 17चा वर्ग 289 येतो. 289 ला 17 ने आपण भागू. 17 1 17, 17 1 17. मग 24 मधून 17 गेले, खाली किती राहतात रे? 11 राहतात. आणि 17 17 19 उत्तर किती आलं रे? उत्तर आलं 17. उत्तर किती आलं? 17. मग या प्रश्नाचं उत्तर पहिल्या क्रमवार 17 विषम संख्यांची सरासरी किती, तर सरासरी किती आली? 17. एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्या क्रमवार विषम संख्यांची सरासरी विचारली असेल तर प्रश्नात जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत, जेवढा अंक दिलेल्या संख्या, जेवढी संख्या दिलेली आहे प्रश्नात 17 क्रमवार संख्या दिलेल्या आहेत विषम, तेवढंच उत्तर तुमच्या प्रश्नाचं असतं. जे की इथं मी सूत्रात प्रश्न सोडवला, उत्तर 17 सरासरी आले. मी डायरेक्ट क्लुप्ती सांगितले, जेवढ्या विषम संख्यांची पहिल्या क्रमवार जेवढ्या विषम संख्यांची सरासरी विचारलेली असते तुमच्या प्रश्नाचं उत्तर तेवढंच येतं. आता इथं मी असं म्हटलं पहिल्या क्रमवार 100 विषम संख्यांची सरासरी किती, उत्तर 100च येणार. पहिल्या क्रमवार 50 विषम संख्यांची सरासरी किती, उत्तर 50च येणार. का? मी दाखवलंय, सूत्रात सोडवलं 17 उत्तर आलं, डायरेक्ट सांगितलं 17च उत्तर आलं. ठीक आहे. दुसरा प्रश्न पाहू आपण. काय आहे प्रश्न? पहिल्या 15 क्रमवार विषम संख्यांची पहिल्या 55 क्रमवार विषम संख्यांची सरासरी काढा. विषम संख्यांची सरासरी किती असते सांगितलं, डायरेक्ट जेवढ्या संख्या दिलेल्या असतात तेवढंच तुमच्या प्रश्नाचं उत्तर येतं. मग पहिल्या 55 क्रमवार विषम संख्यांची सरासरी किती? 55च. याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये मी सूत्रात किमती टाकून प्रश्न सोडवला, उत्तर 17च आलेलं होतं. त्याच पद्धतीनं 3 गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिल्या क्रमवार विषम संख्यांची जेवढ्या क्रमवार विषम संख्यांची सरासरी विचारलेली असते उत्तर तेवढी जी प्रश्नात संख्या दिलेली आहे तेवढंच येतं. जसं की इथं उत्तर 55च आलं. दुसरा प्रकार सांगितला, पहिल्या क्रमवार जेवढ्या समसंख्यांची सरासरी विचारलेली असते त्या समसंख्या प्रश्नामध्ये जेवढ्या समसंख्या दिलेल्या त्याच्यामध्ये 1 अधिक करा. आणि पहिल्या प्रकारामध्ये आपण क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी पाहिली तर त्या प्रश्नाचं उत्तर प्रश्नात जेवढ्या संख्या दिलेल्या असतात त्याच्या निम्मे करून त्याच्यामध्ये 0.5 अधिक करा, हे तुम्हाला सांगितलेलं होतं. ठीक आहे. याच्यामध्ये आपण चौथा टाईपचा प्रश्न सरासरीमध्ये घेतलेला आहे. प्रश्न व्यवस्थित वाचा. प्रश्न असा आहे, 4 क्रमवार संख्यांची सरासरी 37 आहे. 4 क्रमवार इथं शब्दप्रयोग राहिलेला आहे. तर प्रश्न असा आहे, 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 37 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 37 आहे, त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? आता बघा, इथं क्रमवार समसंख्या दिलेल्या आहेत आणि एकूण किती दिल्या तो 4. यांची काय दिलेली आहे? सरासरी. त्या 4 समसंख्यापैकी लहान संख्या कोणती, तो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सांगितलं सरासरीला काय म्हणतात? सरासरीला मध्यमान असंही म्हटलं जातं. मी हे नक्की तुम्हाला सांगेन, सरासरी म्हणजे मधली संख्या होय. सरासरी म्हणजे कितव्या क्रमांकाची संख्या? मधल्या क्रमांकाची संख्या. हे विसरायचं नाही. सरासरी म्हणजे मधली संख्या होय. आता याच्यामध्ये व्यवस्थित मुद्दा आपण समजून घेऊ. एकूण 4 संख्या दिलेल्या आहेत, त्या संख्या क्रमवार आहेत आणि विशेष म्हणजे त्या संख्या कशा आहेत? सम.
4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 37 येते, तर त्यातली आपल्याला लहान संख्या शोधायची आहे. समजून घ्या. आता याच्यामध्ये क्रमवार समसंख्या असतील किंवा क्रमवार विषम संख्या असतील त्यांच्यामध्ये 2चा फरक असतो. आता बघा, क्रमवार विषम संख्या आपण जर घेतल्या 1, 3, 5, 7, मला सांगा कितीचा फरक येतो रे या संख्यामध्ये क्रमवार? 2चा. किंवा क्रमवार तुम्ही समसंख्या घेतल्या तर क्रमवार समसंख्यामध्ये देखील फरक हा 2चा येत असतो. बघा, 2 आणि 4 मधला फरक, 4 आणि 6 मधला फरक, 6 आणि 8 मधला फरक 2चाच येतो. मग एक गोष्ट इथं तुम्ही लक्षात ठेवायची, क्रमवार विषम संख्या असोत अथवा क्रमवार समसंख्या असोत, याच्यामध्ये फरक हा कितीचा येतो? याच्यामध्ये फरक हा 2चा, निश्चितपणे 2चा फरक येतो. मग आता याच्यामध्ये या प्रश्नाकडे आपण मार्गक्रमण करूयात. प्रश्न काय सांगतो? प्रश्न हा सांगतो की पहिल्या 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी काढायची. मग आपल्याला त्या 4 संख्या माहित नाही. मी पहिली संख्या x आहे असं गृहीत धरलं, बरोबर ना? सरासरी काढायचे. सरासरीच्या सूत्रात किमती टाकतोय. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या 4, म्हणून छेदामध्ये 4 लिहिलं. चला, त्या 4 संख्यापैकी पहिली संख्या मी x आहे असं गृहीत धरलं. मग दुसरी संख्या कोणती असेल हो? प्रत्येक क्रमवार समसंख्यामध्ये 2चा फरक येतो. मग पहिली संख्या x आहे म्हटल्यावरती दुसरी संख्या 2 ने मोठी येईल, x अधिक 2. तिसरी संख्या कोणती असेल हो? x अधिक 4. आणि चौथी संख्या कोणती असेल? x अधिक 6. या संख्यांची आपल्याला सरासरी काढायची आहे. पहिली संख्या x, दुसरी संख्या x अधिक 2, तिसरी संख्या x अधिक 4 आणि तिसरी संख्या x अधिक 6. ठीक आहे, सरासरी काढू. सरासरी बरोबर प्रश्नामध्ये जर चल आलेलं असेल तर नेहमी अगोदर चलांच्या क्रिया करून घ्यायच्या. तर याच्यामध्ये अंशामध्ये 4x आहेत. चलांची बेरीज केली, किती x आली? 4x. अधिक नंतर पुन्हा संख्यांची बेरीज करून घेऊ. 2 आणि 4 6, 6 आणि 6 बरोबर किती? 12. छेद आहे असा 4, बरोबर ना? बरोबर. पुढे आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, या प्रश्नामध्ये त्यांनी सरासरी दिलेली आहे. या प्रश्नात त्यांनी काय दिलेले आहे? सरासरी दिलेली आहे. आपण इथं सरासरी लिहिलेली नव्हती. प्रश्नात सूत्रात किमती टाकत असताना सरासरी त्यांनी दिलेली आहे. सरासरी 37. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या. आता इथं सरासरी 37 आहे. एकूण संख्येनं सरासरीला काय करावं लागतं? गुणावं लागतं. ठीक आहे, 4 ने 37 ला गुणू. 4 7 28, 4 7 28, हातचे 2 येतात. 4 त्रिक 12, 12 आणि 2 बरोबर 14. बरोबर. पुढे शिल्लक 4x अधिक किती हो? 12. चला, मग मोठ्या संख्यातून लहान संख्या वजा होते. बरोबर चिन्हाच्या पुढे 12 हे धन आहे. बरोबर चिन्हाच्या डावीकडे नेलं तर ते ऋण होईल. म्हणजे 148 मधून 12 काय होईल? वजा होईल. मग किती राहिलं रे? 136 बरोबर किती? x 4x. मग पुढे 136 छेद 4 बरोबर कोण शिल्लक? x. 4 1 4, 4 त्रिक 12, एक शिल्लक राहिलं आणि 4 चौक 16. म्हणजे x ची किंमत किती आली हो? x ची किंमत 34 मिळाली. मग सांगा, आपण याच्यामध्ये 4 संख्या गृहीत धरलेल्या होत्या. पहिली संख्या कोणती? x. मग पहिली संख्या x ची किंमत किती हो? 34 आलेले. x ची किंमत 34. मग पहिली संख्या कोणती असेल? 34. दुसरी संख्या कोणती गृहीत धरली हो? x अधिक 2. म्हणजे x ची किंमत 34. 34 अधिक 2 बरोबर किती हो? 36. तिसरी संख्या x अधिक 4. म्हणजे x ची किंमत 34. 34 अधिक 4 बरोबर किती? 38. आणि चौथी संख्या x अधिक 6. x ची किंमत 34 आहे. 34 अधिक 6 बरोबर किती रे? 40. मग मला सांगा, या 4 आपल्या क्रमवार समसंख्या आहेत, जे की यांची सरासरी ही 37 सांगितलेली आहे. त्यापैकी आपल्याला लहान संख्या विचारले. कोण तुम्हाला लहान दिसतं रे यापैकी? 34. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर किती मिळालं? 34. आता मी हे जे तुम्हाला सांगितल्या 12 भानगडी, या पद्धतीनं प्रश्न सोडवायचा आपण नाही. डायरेक्ट आपण प्रश्न कसा सोडवायचा हे जरा थोडंसं समजून घेऊ. पण संख्याचा प्रकार व्यवस्थित लक्षात ठेवा. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय, कितीही मोठा प्रश्न असेल, कसलाही असेल, तरीही मी तुम्हाला शॉर्टकट पद्धतीनं काही सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर येईल अशा भाषेमध्ये मी प्रश्न तुम्हाला सोडून देणार आहे. ठीक आहे, तर समजून घ्या. प्रश्नाचं उत्तर आपल्या किती आलेलं होतं? या प्रश्नाचं उत्तर 34 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आलेलं होतं.
तर डायरेक्ट प्रश्न कसा सोडवायचा लक्षात ठेवा. प्रश्न काय होता आपला, 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 37 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती. मी काय सांगितलं तुम्हाला सुरुवातीला, सरासरी म्हणजे मधला अंक होय. सरासरी म्हणजे कुठला अंक होय, सरासरी म्हणजे मधला अंक होय. मग मला सांगा सरासरी तुमची किती दिलेली आहे, सरासरी 37 दिलेली आहे. मग 37 हा अंक कुठला असेल हो, मध्ये येणारा. पण 37 ही संख्या कशी हो, विषम आहे. पण संख्या कसल्या सांगितल्या तो आपल्याला, सम. मग मला सांगा 37 ही सरासरी मध्ये येणार आहे, कुणाच्या मध्ये, 4 क्रमवार समसंख्येच्या. मग 37च्या पुढे किती संख्या असतील हो, 2. कसल्या, सम. आणि 37च्या पाठीमागे किती संख्या असतील, 2. कसल्या, सम, त्या बी क्रमवार. चला 37च्या पुढची समसंख्या 38 आणि 38च्या पुढचे 40. 37च्या पाठीमागची समसंख्या 36 आणि 36च्या पाठीमागची समसंख्या 34. म्हणजे मगा ज्या आपण 34, 36, 38 आणि 40 या 4 ज्या संख्या सांगितलेल्या होत्या त्यापैकी लहान संख्या कोण दिसते हो, 34. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर किती येतं, 34. असा प्रश्न असेल पहिल्या 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी, तर डायरेक्ट ती संख्याचा प्रकार सम आहे, मधात लिहा. कारण सरासरी म्हणजे मधला अंक असतो, समसंख्या आहेत म्हणून मी 4 संख्या 2 बॅकला पाठीमागे आणि 2 पुढे लिहिल्या आणि मधली सरासरी आहे असे लिहिले. मग यावरून तुम्हाला प्रश्न काय विचारला आहे त्याचं उत्तर तुम्ही शोधायचं. जर या प्रश्नामध्ये सर्वात मोठी संख्या विचारली असती तर 40 आली असते, पण प्रश्नात सर्वात लहान संख्या विचारली, उत्तर किती आलं, 34. ठीक आहे, समजलं असेल. पुढचा प्रश्न असा आहे, 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी. आता इथं संख्याचा प्रकार बदललेला आहे. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं प्रश्न विषमच्या ऐवजी सम आहे, प्रिंट मिस्टेक झालेली आहे. 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी किती आहे, 47 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. चला समसंख्याचा प्रकार असेल तर मी काय सांगितलं, जी सरासरी दिलेली असते ती सरासरी म्हणजे मधला अंक. मधली संख्या कोणती आहे, मधली संख्या 47 आहे. संख्याचा प्रकार कोणता आहे, संख्याचा प्रकार याच्यामध्ये समसंख्याचाच आहे, समजून घ्या, विषम संख्याचाच आहे. प्रश्न बरोबर आहे. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 47 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. आता याच्यामध्ये विषम संख्या आहे, त्यापैकी एक संख्या सरासरी 47 दिलेली ती मध्ये लिहिली, बरोबर ना, मध्ये लिहिली. मग एकूण संख्या किती, तो एकूण संख्या 5 आहेत. कसल्या आहेत, विषम. मग ऑलरेडी सरासरी मध्ये दिलेली संख्या 47 विषमच आहे. एकूण संख्या किती, 5. मग याच्या पुढे विषम संख्या किती येतील, 2. आणि याच्या पाठीमागे एकूण विषम संख्या किती येतील, 2. आणि ही एक मिळून किती झाल्या, 5. चला 47च्या पुढची कोणती हो, 49. आणि 49च्या पुढे कोण येतं, 51. 47च्या पाठीमागची विषम संख्या 45 आणि 45च्या पाठीमागची विषम संख्या 43. अशा पद्धतीनं 43, 45, 47, 49 आणि 51 अशा या 5 विषम संख्या आहेत. मग त्यापैकी त्या 5 विषम संख्यांची सरासरी 47 आहे, सरासरी म्हणजे मधला अंक. मग 5 संख्यापैकी सर्वात मोठी संख्या विचारली, मग सर्वात मोठी संख्या कोण हो, 51. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलं, 51. प्रकार व्यवस्थित समजला असेल. ठीक आहे. पुढे प्रश्न असा दिलेला आहे, 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी किती आहे, 12 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती. आता याच्यामध्ये समजून घ्या, संख्याचा प्रकार इथं समसंख्या दिलेला आहे. संख्याचा प्रकार कसा दिलेला आहे, समसंख्या दिलेला आहे. मग आता एकूण संख्या किती आहे, तो एकूण संख्या 5 आहेत. एकूण संख्या किती आहेत, 5 आहेत. मग ठीक आहे, मी पहिली समसंख्या x मानली, तर दुसरी कोणती असेल हो, x अधिक 2. तिसरी कोणती असेल हो, x अधिक 4. आणि चौथी कोणती असेल हो, x अधिक 6. या 5 संख्या झाल्या, बरोबर ना. आणि या 5 संख्यांची सरासरी किती दिली हो, 12. सूत्रात किमती टाकतो, सरासरी बरोबर या ज्या तुमच्या एकूण 5 संख्या दिलेल्या आहेत, या 5 संख्यांची आपल्याला काय करायचे आहे, 5 संख्यांची बेरीज करायची आहे. वरती मी 5 संख्या दिलेल्या आहेत. पहिली संख्या x, दुसरी संख्या x अधिक 2, तिसरी संख्या x अधिक 4, चौथी संख्या x अधिक 6 आणि 5वी संख्या
x अधिक 8 येईल. या संख्यांची बेरीज करायची आहे म्हणून अंशात बेरजेचं चिन्ह लिहिलं आणि या संख्यांची आपण बेरीज छेद एकूण संख्या किती आहे तो एकूण संख्या 5 म्हणून छेदामध्ये 5 लिहिलं. नीट समजून घ्या. 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 12 दिलेली आहे. मग सरासरीच्या सूत्रात किमती टाकल्या. सरासरी बरोबर एकूण या 5 संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या 5. ठीक आहे, क्रिया करू. या छेदातल्या 5 न सरासरीला गुणलं जातं. बरोबर चिन्हाच्या डावीकडे छेदातली संख्या आल्यावरती गुणाकारात जाते. 12 गुणिले 5 बरोबर 12 पंचे 60. आता अंशातील संख्यांच्या क्रिया करू. मी नेहमी सांगत आलेलो आहे अगोदर चलांच्या क्रिया करून घ्या. इथं किती एक्स आहे तो एकूण 5 एक्स आहेत म्हणून 5 एक्स अधिकचं चिन्ह असल्यामुळे इथं अधिक लिहिलं. नंतर संख्यांच्या बेरजा करू. 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 बरोबर किती आलं 20 छेद आहे 20 बरोबर ना. म्हणजे याच्यामध्ये एक गोष्ट समजून घ्या तुम्ही की उत्तर किती आलं आपलं 60 बरोबर काय हो 60 बरोबर 5x अधिक किती 20. ठीक आहे, क्रिया करूयात पुढे. मोठ्या संख्येतून ही धन संख्या आहे. बरोबर चिन्हाच्या डावीकडे आल्यानंतर ऋण होईल. 60 मधून हे 20 गेले खाली 40 शिल्लक राहतात. बरोबर किती एक्स 5x. मग 40 चल आणि संख्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतं 5x. मग हे गुणाकारातलं 5 म्हणजे अंशातलं 5 इकडं छेदात जातं. पक्षांतर याला म्हणतो. बरोबर x शिल्लक 5 1 5 5 40. मला सांगा x ची किंमत किती आली हो x ची किंमत 8 आली. मग आपण पहिली संख्या कोणती गृहीत धरली हो पहिली संख्या आपण x गृहीत धरलेली होती. x ची किंमत किती आहे 8. पहिली संख्या 8. x ची किंमत 8 अधिक 2. दुसरी संख्या किती येईल 8 अधिक 2 बरोबर 10. तिसरी संख्या कोणती x अधिक 4 म्हणजे 8 अधिक 4 बरोबर किती आलो 12. चौथी संख्या x अधिक 6. x ची किंमत 8 आहे. 8 अधिक 6 बरोबर किती आलं 14. आणि पाचवी संख्या जी आहे x अधिक 8. x ची किंमत 8 आहे. 8 आणि 8 बरोबर 16. म्हणजे या क्रमवार 5 संख्या समसंख्या कोणत्या आहेत 8 10 12 14 आणि 16. मग प्रश्न काय विचारलाय हो यापैकी आपल्याला कसली संख्या विचारलेली लहान. मग लहान संख्या कोण दिसते 8. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर किती 8. आता मला एक सांगा याच्यामध्ये जेवढ्या संख्या दिलेल्या असतात पर्याय क्रमांक उत्तर किती आलं 8. मग आता याच्यामध्ये किती संख्या दिलेल्या आहेत रे 5 क्रमवार कसल्या संख्या दिलेल्या या पद्धतीनं प्रश्न तुम्ही सोडू नका. फक्त उत्तर 8 आलेलं आहे हे लक्षात ठेवा. आपण डायरेक्ट प्रश्न कसा सोडवायचा याचा जरा थोडक्यात विचार करू. 5 क्रमवार उत्तर किती आलेलं आहे 8. 5 क्रमवार कसल्या संख्या आहेत सम आणि त्यांची सरासरी किती आहे त्यांची सरासरी 12 आहे. त्यांची सरासरी 12 आहे. मग सरासरी म्हणजे कुठला अंक सांगितला होता मी तुम्हाला मधला बरोबर ना. संख्याचा प्रकार कसला सम. एकूण 5 सम संख्या लिहायच्यात. त्यापैकी पहिली संख्या तरी इथं ऑलरेडी आपल्याला मधली मिळाली 12. मग 12च्या पुढे किती संख्या एकूण 5 संख्या लिहायच्यात. मग 12च्या पुढे 2 संख्या आणि 12च्या पाठीमागे 2 संख्या अशा मिळून किती संख्या होतील तुमच्या 5 संख्या होतील. 12च्या पुढे कोण समसंख्या 14. 14च्या पुढे कोण 16. 12च्या पाठीमागे सम 10 आणि 10च्या पाठीमागे सम 8. मग मला सांगा ह्या 5 समसंख्या झाल्या जे की तुम्ही एक्स पद्धतीनं प्रश्न सोडून उत्तर काढलेलं होतं. त्याच पद्धतीतल्या या 5 तुमच्या क्रमवार समसंख्या. मग प्रश्न विचारलाय सर्वात लहान समसंख्या कोणती कोण दिसतो सर्वात लहान 8. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे 8. या पद्धतीनं तुम्ही प्रश्नाचं उत्तर सोडवायचं. जास्त एक्स पद्धतीच्या भानगडीत पडायचं नाही. फक्त एकच असे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला संख्याचा प्रकार कोणता आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. टाईप 5 सरासरी मधला 5 प्रकार 5वा आपण अभ्यासायला घेतलेला आहे. प्रश्न काय व्यवस्थित समजून घ्या. क्रमशः म्हणजे पहिल्या 1 ते 50 अंकांची सरासरी क्रमशः 1 ते 20 अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे. आता इथं तुम्हाला पहिल्या क्रमवार 1 ते 50 संख्यांची सरासरी काढावी लागणार आहे. नंतर पुन्हा तुम्हाला नंतरच्या 1 ते 20 अंकांची सरासरी काढावी लागणार आहे आणि सरासरी काढून तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर किती येतं ते पाहावं लागणार आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची. डायरेक्ट 1 ते 50 संख्यांची सरासरी काढायची आहे. चला मग 1 ते 50 संख्यांची सरासरी काढायची तर क्रमवार संख्यांची सरासरी कशी काढतो आपण. क्रमवार संख्यांची सरासरी जी एकूण संख्या असतात
ज्या एकूण संख्या असतात त्या एकूण संख्येच्या निम्मे करून, एकूण 50 संख्या आहेत, या 50 संख्याचे निम्मे करून त्याच्यात 0.5 अधिक करतात. म्हणजे 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची सरासरी किती आली? सरासरी त्यांची 25.5 आली. तसं नंतर ही 1 ते 20 संख्यांची सरासरी जी आहे त्या 1 ते 20 संख्यांच्या क्रमवार संख्या, मी सुरुवातीच्या टाइप मध्ये शिकवलंय तुम्हाला की क्रमवार संख्यांची सरासरी कशी काढतात. डायरेक्ट जेवढ्या संख्या असतात तिच्या निम्मे करायचे, निम्मे करून तिच्यात 0.5 अधिक करायचं. मग मला सांगा इथं नंतर 20 पर्यंतच्या संख्यांची सरासरी काढायची. 20 च्या निम्मे किती येतो? 10, बरोबर ना. एकूण 20, 1 ते 20 पर्यंत एकूण संख्या 20, मग त्याच्या निम्मे करायचे. 20 च्या निम्मे किती आले? 10, आणि त्यात पुन्हा 0.5 करायचं. मग मला सांगा पहिल्या 1 ते 50 संख्यांची सरासरी किती? 25.5. नंतरच्या 1 ते 20 संख्यांची सरासरी किती? 10.5. मग याच्यातला काय विचारलाय हो? काय विचारलेलं आहे? 1 ते 20 अंकांची सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे? कोण? पहिली सरासरी. मग मला सांगा दुसरी सरासरी 10.5, पहिली सरासरी 25.5, मग पहिली सरासरी दुसऱ्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे हो? 10.5. जर आपण या 25.5 मधून आपण 10.5 वजा केलं तर उत्तर किती शिल्लक राहतं रे? 10. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे? 10. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, डायरेक्ट प्रश्नाचं उत्तर आपण कसं काढलेलं आहे. जर तुम्हाला इथं पहिल्या 1 ते 50 संख्यांची सरासरी काढावी लागली असते, नंतर पुन्हा तुम्हाला 1 ते 20 संख्यांची सरासरीच्या सूत्रामध्ये काढावी लागली असते, नंतर त्यांचा तुम्हाला फरक काढावा लागला असता, तेव्हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलं असतं. पण ज्या विद्यार्थ्याला टाइप 1 पहिला प्रकार समजलेला आहे की क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी कशी काढतात, त्या विद्यार्थ्याला प्रश्नाचं उत्तर अचूक आणि कमी वेळेमध्ये निश्चित काढता आलं. मी काय केलं पहा, पहिल्या 50 संख्यांची सरासरी डायरेक्ट काढली, कारण त्याच्या निम्मे करून 0.5 अधिक केल्यावरती पहिल्या क्रमवार संख्यांची सरासरी येते. मग पहिल्या क्रमवार संख्यांची सरासरी किती आली आपली? 25.5 आली. नंतरच्या 20 संख्यांची सरासरी काढायचे, 20 च्या निम्मे 10, मग त्या 10 मध्ये 0.5 अधिक करा. नियमामध्येच मी सुरुवातीला सांगितलेलं होतं. मग त्याच्यातला फरक आला, फरक किती आला? 10. मग या दुसऱ्या सरासरीपेक्षा पहिली सरासरी कितीने जास्त आहे? तर 10ने. तर अशा पद्धतीनं प्रश्नाचं उत्तर बरोबर आपल्या येतं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न त्याच पद्धतीचा आहे पहा. क्रमशः 1 ते 20 अंकांची सरासरीपेक्षा 1 ते 10 अंकांच्या प्रश्न असा आहे, क्रमशः 1 ते 20 अंकांची सरासरी, हे शब्दपेक्षा नाही अंकाची असा शब्दप्रयोग आहे. क्रमशः 1 ते 20 अंकांची सरासरी 1 ते 10 अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे? मग सुरुवातीला 1 ते 20 अंकाची सरासरी करून घेऊ आणि नंतर या 1 ते 10 अंकाची सरासरी काढून घेऊ. क्रमानं आलेल्या संख्यात या. मग मला सांगा शेवटची संख्या कोणती? 20. मग 20 पर्यंतच्या संख्यांची सरासरी काढायची, क्रमवार संख्यात त्या, बरोबर ना. मग मला सांगा डायरेक्ट उत्तर किती येईल? या 20 संख्यांची सरासरी किती येईल? तर 20 च्या निम्मे किती? आता 10, त्यात 0.5 अधिक करावं लागतं, सांगितले नियमामध्ये. या 10 संख्यांची आपण सरासरी काढू. 10च्या एकूण शेवटची संख्या किती हो? 10, बरोबर ना. मग त्या 10च्या निम्मे आपल्याला लिहावं लागेल किती? 5, आणि त्यात पॉईंट किती अधिक करावं लागेल? 5. मग मला सांगा यातला फरक काढायचा, म्हणजे ही सरासरी पहिली या दुसऱ्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे? मग मला सांगा पहिली सरासरी 10.5, दुसरी सरासरी 5.5, कितीने जास्त आहे हो? 10.5 मधून 5.5 मी काय केलं? वजा केलं. उत्तर किती शिल्लक राहतं? 5. म्हणजे पर्याय क्रमांक किती उत्तर? 4 उत्तर. संख्याचा प्रकार समजून घ्या. पहिले प्रकार व्यवस्थित लक्षात ठेवा, तर नंतर डायरेक्ट तुम्हाला हे प्रकार मी डायरेक्ट कसा प्रश्न सोडवतोय हे तुम्हाला समजेल. ठीक आहे. टाइप 6, प्रकार 6, याच्यामध्ये प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न असा आहे, 36, 39, 45, 36 35, 39, 45, 36 आणि 4 स्टार या 2 अंकी संख्यांची सरासरी 39 आहे. तर शेवटच्या संख्येतील कुणाच्या जागचा अंक? स्टारच्या जागी कोणता अंक येईल? असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न समजा बघा, या प्रश्नात किती संख्या दिलेल्या आहेत? 1 2 3 4 आणि ही स्टारवाली 1. या 5 संख्यांची सरासरी किती दिली आहे? 39 दिलेली आहे. आणि त्या 5 संख्यामध्ये जी ही 5वी संख्या आहे ना, 4 स्टार, तर त्या या स्टारच्या जागी कोणता अंक येईल असा प्रश्न विचारलेला आहे. जरा थोडं समजून घ्या आपण.
मी सुरुवातीला सांगितलेलं होतं इथे एकूण संख्या किती आहेत? 5 संख्या आहेत, बरोबर ना? 5 संख्या आहेत. आता सरासरीच्या सूत्रामध्ये जर आपण किमती टाकल्या, सरासरीच्या सूत्रामध्ये जर आपण किमती टाकल्या तर प्रश्नाचं उत्तर किती येईल बघूयात आपण. सरासरीचं सूत्र पुन्हा एकदा मी सांगतो, तुम्हीही सांगा काय आहे सरासरीचं सूत्र. सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या, हे सरासरीचं सूत्र आहे. सूत्रात किमती टाकू. प्रश्नात सरासरी किती दिली आहे? 39, बरोबर. आता एकूण संख्यांची बेरीज, एकूण संख्या छेदात एकूण संख्या किती आहेत प्रश्नात? 5, म्हणून 5 संख्या लिहिल्या. आता एकूण संख्यांची आपल्याला बेरीज म्हणजे एकूण किती संख्यांची बेरीज करायची हो? या 5 संख्यांची बेरीज. पण याच्यामध्ये पहिली संख्या, ही दुसरी, तिसरी, चौथी आणि ही पाचवी संख्याच कोणती दिली हे तुम्हाला माहित नाही. मग इथं डायरेक्ट तुम्ही 5 संख्यांची बेरीज कशी लिहिणार? मग मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं होतं काय, एकूण संख्येनं सरासरीला गुणल्यावर उत्तर एकूण संख्यांची बेरीज येते. मग या 5 संख्यांची बेरीज इथं मी कशी लिहिणार? एकूण संख्या 5 आहेत, या 5 सरासरीला गुणल्यावर एकूण संख्यांची बेरीज उत्तर येईल. चला 39 गुणिले 5 गुणाकार करतो. 5 9 45, हातचे 4 येतात. 5 त्रिक 15, 15 आणि 4 बरोबर किती? 19. मग मला सांगा या ज्या 5 संख्या आहेत या 5 संख्यांची बेरीज किती हो? 195, बरोबर ना? 195. आता मला एक सांगा, याच्यामध्ये 5 संख्यांची बेरीज ही 195 आहे. 5 संख्यांची बेरीज 195 आहे. आता या 5 संख्यापैकी 4 संख्या तर ऑलरेडी तुम्हाला इथं दिलेल्या आहेत, बरोबर ना? पहिल्या 4 संख्या कोणत्या आहेत? त्या 35, नंतर 39, नंतर 45, पुढे 36. मग या 4 संख्यांची बेरीज, 5 संख्यांची बेरीज किती आली? 5 संख्यांची बेरीज 195 आलेली आहे. मग 4 संख्यांची बेरीज किती येते पाहू आपण. 4 संख्या सुरुवातीच्या लिहिलेल्या 6 आणि 5 11, 11 आणि 9 20, 20 आणि 5 किती? 25. हातचे किती आले? 2. हातचे 2 आणि हे 3, 5, 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 3 बरोबर किती रे? 15. मग मला सांगा 4 संख्यांची बेरीज किती आली? 4 संख्यांची बेरीज बरोबर 155 आणि 5 संख्यांची बेरीज बरोबर किती? 195. मग मला सांगा 5 संख्याच्या बेरजेतून 4 संख्यांची बेरीज वजा केली तर किती संख्यांची बेरीज शिल्लक राहील रे? 1 संख्यांची. मग ती 1 संख्या कोणती असते? ही 1 संख्या तुमची शेवटची असते. ठीक आहे. मग मला सांगा 195 मधून 5 संख्याच्या बेरजेतून 4 संख्याची बेरीज आपण वजा केली तर काय शिल्लक राहतं पहा. 5 मधून 5 गेले 0 शिल्लक राहतात. पुन्हा 9 मधून 5 गेले खाली 4 शिल्लक राहतात. 1 मधून 1 गेले 0 शिल्लक राहतात. उत्तर किती आलं? 40. म्हणजे 5वी संख्या ती कोणती हो? 40. मग 4च्या पुढे कोण आले हो? 4च्या पुढे 4च्या पुढे 0 आलेलं आहे. मग जी 5वी संख्या अपूर्ण आपण 4 स्टार दिलेली होती ना, मग ती संख्या कोणती आहे? 40. मग स्टारच्या जागी कोण असेल रे? तर स्टारच्या जागी हे 0 असेल. म्हणजे पर्याय क्रमांक आपलं उत्तर किती? 4. पहा, पण प्रश्न जर असा आलेला असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण डायरेक्ट या पद्धतीनं न काढता डायरेक्ट कसं काढायचं जरा थोडंसं समजून घेऊत आपण. ठीक आहे. चला प्रश्न पुन्हा एकदा हाच मी तुम्हाला सोडून देतो. एक संख्या अनकम्प्लीट आहे, जसं की हे 4 स्टार दिलेले आणि त्या स्टारच्या जागेवरचा आपल्याला अंक विचारलेला आहे. मग मी डायरेक्ट काय केलं? मी डायरेक्ट एकूण संख्या किती आहेत? 5. मग 5 संख्यांची बेरीज मी डायरेक्ट इथं लिहिणार. कसे? कारण तुम्हाला सांगितलेले सरासरीला एकूण सरासरी किती आहे? 39. सरासरीला एकूण संख्यानं गुणल्यावर एकूण संख्या किती आहेत? 5. उत्तर काय येतं? एकूण संख्यांची बेरीज येते हे सांगितलेले सुरुवातीला. म्हणून 39ला 5 जर गुणलं तर 5 संख्यांची बेरीज येते. 5 9 45, हातचे 4 आले. 5 त्रिक 15 आणि 4 19, ही 5 संख्यांची बेरीज झाली. मग याच्यामध्ये 5 संख्यापैकी सुरुवातीच्या या 4 संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत, बरोबर ना? मग या 4 संख्यांची बेरीज, 4 संख्यांची बेरीज, मग 4 संख्यांची बेरीज किती रे? हे 35 अधिक 39 अधिक 45 अधिक 36 बरोबर किती येते बघा. 6 आणि 5 11, 11 9 20, 20 आणि 5 सॉरी 6 आणि 5 11 20, 5 25ला 5चा हातचे आले 2, 2 आणि हे 3 5, 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 3 किती? 15. मग मला सांगा ही किती संख्यांची बेरीज आहे रे? 155. 4
ही किती संख्यांची बेरीज आहे व 195? 5. मग 5 संख्येच्या बेरीजेतून 4 संख्येची बेरीज वजा करा. प्रश्न तुमचा एक संख्या शिल्लक राहते, ती एक संख्या म्हणजे तुमची ही स्टारची असते. मग हे 195 मायनस तुमचं 155 केलं तर 40 शिल्लक राहतं. मग शेवटची संख्या कोणती आहे? 40. मग 4च्या पुढे कोण अंक आला रे? 4च्या पुढे हा 0 अंक आला, म्हणून तुमचं पर्याय क्रमांक उत्तर किती आलं? 4. व्यवस्थित प्रश्न समजून घ्या. ठीक आहे, चला पुढे याच स्वरूपाचा प्रश्न आहे. पहा प्रश्न नीट वाचून घ्या. 48, 43, 46, 40, 47, 41 आणि इथं पण जी संख्या दिलेली आहे ती 4 स्टारच दिलेली आहे. या 2 अंकी संख्यांची सरासरी 44 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल असा प्रश्न आहे. चला डायरेक्ट प्रश्न सोडू आपण. काय करा, ही याच्यामध्ये एकूण संख्या किती दिलेल्या आहेत? 1 2 3 4 5 6 आणि ही 7. एकूण संख्या किती आहेत? 7 संख्या आहेत. पण 7वी संख्या ही अनकम्प्लीट आहे, 4 आणि स्टार. पण त्या स्टारच्या जागी अंक कोणता येतो हा प्रश्न विचारलेला आहे. पण डायरेक्ट प्रश्न कसा सोडवतो पहा. याच्यामध्ये 7 संख्यांची आपण सुरुवातीला बेरीज करून घेऊ. कसं? या 7 संख्यांची सरासरी किती दिले? 44. मग सुरुवातीला मी सांगितलं होतं सरासरीला एकूण संख्यानं गुणल्यावरती एकूण संख्यांची बेरीज उत्तर येते. एकूण संख्या 7 आहेत, त्यांची सरासरी 44 आहे. ठीक आहे, मग 7 संख्यांची बेरीज किती येते पाहू. 7 चौक 28, पुन्हा 7 चौक 28 आणि 28 मधल्या हातच्या आलेले 2 30. मला सांगा 7 संख्यांची बेरीज किती झाली रे? 408. मग या 7 संख्यापैकी पहिल्या या 6 संख्या क्लिअर दिलेल्या आहेत त्यांनी. मग 6 संख्यांची बेरीज किती येईल पाहू. 6 संख्यांची बेरीज बरोबर 6 संख्या कोणत्यात? 48, नंतर 43, पुढे 46, पुढे 40, पुढे 47, पुढे 41. मग या 6 संख्यांची आपण बेरीज करून घेऊ. चला 1 आणि 7 8, 8 आणि 0 8च, 8 आणि 6 14, 14 आणि 3 17, 17 आणि 8 बरोबर 17 आणि 8 बरोबर 25. 25 ला किती रे? 5. हातचे किती आले? हातचे 2 आले. 2 आणि हे 4 6, 2 हातचे आलेले 2 4, 2 आणि हातचे 2 आणि 4 6, 6 आणि 4 10, 10 आणि 4 14, 14 आणि 4 18, 18 आणि 4 22, 22 आणि 4 किती रे? 22 आणि 4 26. मला सांगा 6 संख्यांची बेरीज किती रे? 6 संख्यांची बेरीज 265 आहे. मला सांगा 7 संख्यांची बेरीज किती हो? 7 संख्यांची बेरीज 308 आहे. 7 संख्याच्या बेरजेतून 6 संख्याची बेरीज वजा केली तर एक संख्या शिल्लक राहते, ती एक संख्या म्हणजे ही स्टारवाली असते. मग आपल्याला काय करावं लागेल? 308 वजा 265 बरोबर किती येतं पहा. 8 मधून 5 गेले 3 शिल्लक राहतात, नंतर 10 मधून हे 6 गेले 4 शिल्लक राहतात, हातचा 1 येतो. 1 आणि 2 3, 3 मधून 3 गेले 0. मग उत्तर किती आलं रे? 43. मग शेवटची संख्या ही स्टार 4ची जी संख्या आहे ती संख्या कोणती आहे? 43 आहे. मग 4च्या पुढे कोण आले रे? 4च्या पुढे हा 3 अंक आलेला आहे. म्हणजे 43 4 स्टार जी आहे ती 4 स्टारवाली संख्या 43 आहे. मग 4च्या पुढे कोण आलेला आहे? 3. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर किती आहे? 3. पर्याय क्रमांक किती? 4. ठीक आहे, असे प्रश्न वारंवार स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले आहेत, वारंवार विचारलेले आहेत. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रकारचा प्रश्न व्यवस्थित समजून घेणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला खरंच गणित माझ्यासोबत शिकायचं असेल तर आपल्या अन अकॅडमी मध्ये आपण जाऊन अन अकॅडमीचं लर्नरचं जे ॲप्लिकेशन आहे ते तर तुम्ही निश्चितपणे घेतलेलं असेल प्ले स्टोअरमध्ये जाऊन. पण नक्कीच SOMNATH या नावाला तुम्ही सबस्क्राईब करा, बरोबर ना? तर तुम्हाला वैयक्तिक माझे सर्व लेक्चर व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं पाहता येतील. सर्व प्रकरणं आपली अशाच पद्धतीनं अगदी सोप्या भाषेमध्ये आणि कमी वेळेमध्ये प्रत्येक प्रकारचा प्रश्न कसा सोडवता येईल याच दृष्टीनं मी विचार करत आलेलो आहे. ठीक आहे. टाईप 7 प्रकार 7वा प्रश्न काय आहे पहा. एका नावेत 22 किलोग्राम वजनाची 25 मुले बसली आहेत. नावाड्यासह सर्वांचे वजन 24 किलोग्राम झाले तर नावाड्याचे वजन काढा. कुणाचं वजन काढायचंय? नावाड्याचं वजन आपल्याला काढायचं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा,
जेव्हा असे प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले आहेत, तेव्हा प्रश्नाचं उत्तर सोडवत असताना आपल्याला बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं होतं. आता एका वर्गामध्ये काय सांगितलेलं आहे, एका वर्गात प्रश्न हा आहे आपला की एका वर्गातील सर्व मुलांच्या वयांची सरासरी किती वर्ष आहे? 15 वर्ष आहे. एका वर्गातील सर्व मुलांच्या वयांची सरासरी 15 वर्ष आहे. नंतर 15 मुला प्रश्न नीट समजून घ्या. एका वर्गातील सर्व मुलांच्या वयाची सरासरी 15 वर्ष आहे. त्यापैकी 15 मुलांच्या वयांची सरासरी 12 वर्ष आहे. उरलेल्या मुलांच्या वयांची सरासरी 16 वर्ष आहे. तर वर्गात एकूण मुले किती आहेत? तर ठीक आहे, आपण टाईप 7 पाहत होतो. टाईप 7 पाहून नंतर हा पुढचा प्रकार माझ्याकडून आलेला होता. हा प्रकार अगोदर आपण समजून घेऊयात, नंतर पुढे तो प्रश्न आपण समजून घेऊ. ठीक आहे, प्रश्न आपला कोणता होता? एका नावेत 22 किलोग्राम वजनाची किती मुलं? 25 मुलं आहेत. पुन्हा नावाडी आला. नावाडी आल्यामुळे वजनाची सरासरी किती किलोग्राम झाली? 25 किलोग्राम झाली. तर त्या नावाड्याचं वजन विचारलेलं आहे. ठीक आहे, चला आता याच्यामध्ये आपण सूत्रामध्ये किमती टाकून प्रश्नाचं उत्तर सोडूया. एका नावेत 22 किलोग्राम वजनाचे किती मुलं आहेत? 25 मुलं आहेत, बरोबर ना? मग 25 मुलांचं वजन किती येतं आपण पाहू. 25 मुलांचे वजन बरोबर 25 गुणिले किती? 22. काय सांगितलं रे मी? 25 गुणिले किती? 22. कारण का ते एकूण संख्येनं सरासरीला गुणल्यावर एकूण संख्यांची बेरीज येते. मग 25 मुलांचं आपल्याला वजन काढायचं असेल, 25 मुलांचं आपल्याला वजन काढायचं असेल तर एकूण मुलं 25 आहेत गुणिले त्यांची सरासरी 22 आहे. एकूण संख्येनं सरासरीला गुणल्यावरती एकूण संख्यांची बेरीज उत्तर येते. मग 25 मुलांचं वजन या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल. चला 25 न 22 ला गुणू. 25 दोन्ही 50, हातचे 5 आले. पुन्हा 25 दोन्ही 50, 50 आणि 5 बरोबर 55. मला सांगा त्या नावेत जी 25 मुलं आहेत 22 किलोग्राम वजनाची, त्यांचं वजन किती आहे रे? 550 किलोग्राम आहे. पण पुढे काय सांगितले? नावाड्यासह. नावाडी आला. मग आधी जी 25 मुलं होती, आता त्या 25 मुलामध्ये नावाडी आला म्हणजे 26 जण झाले. मग 26 जणांचं आता वजन आपण काढू. 26 जणांचे वजन बरोबर एकूण किती व्यक्तीत? आता 26. आणि त्यांचं वजन सरासरी किती किलोग्राम आहे? 24 किलोग्राम. मग एकूण संख्येनं सरासरीला गुणल्यावर एकूण संख्यांची बेरीज उत्तर येते. सुरुवातीला मी सांगितलेलं आहे. मग या ठिकाणी आता आपल्याला 26 मुलांच्या वजनांची काय येईल? बेरीज उत्तर येईल. ठीक आहे, गुणूयात आपण. 26 न या 4 ला गुणलं. 26 दोन्ही 52, 26 चौक 4 दर्शे 104. 104. मग 104 बद्दल आपण किती घेतलं रे? 4 लिहिलं. 104 बद्दल इथं किती घेतलं? 104 बद्दल 4 घेऊयात. 26 चौक 4 दर्शे 104 बद्दल 4 घेतले, हातचे आले 10. 26 दोन्ही 52, 52 आणि हे 10 बरोबर किती? 62. मला सांगा नावाडी आला म्हणजे 26 जण झालेले होते. या 26 जणांचं वजन 624 किलोग्राम आहे आणि 25 जणांचं वजन 550 किलोग्राम आहे. मग मला सांगा नावाड्याचं वजन विचारलेले. मग या 26 जणांच्या वजनातून 25 जणांचं वजन जर वजा केलं तर 1 जणाचं वजन शिल्लक राहील. तो 1 जण म्हणजे कोण रे? तुमचा नावाडी. मग इथं आपल्याला 624 हे 26 जणांचं वजन वजा 550 हे 25 जणांचं वजन वजा करावं लागेल. ठीक आहे, 4 12 मधून 5 गेले 7, हातचा 1 येतो, 5 आणि 1 6, 6 मधून 6 गेले 0. मग किती रे? 74 किलोग्राम हे वजन कुणाचं झालं? नावाड्याचं झालं. लक्षात घ्या. काय केलं तर सुरुवातीला 25 जणांच्या मुलांच्या वजनांची बेरीज काढली. नंतर नावाडे आला म्हणजे 26 जणांच्या वजनांची मी बेरीज काढली. मग 26 जणांच्या वजनातून 25 जणांचं वजन मी वजा केलं. 1 जणाचं वजन शिल्लक राहिलं 74 किलोग्राम. ते 74 किलोग्राम हे वजन हे कुणाचं होतं रे? हे 74 किलोग्राम वजन हे त्या नावाड्याचं होतं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. जर प्रश्न असा आलेला असेल तर प्रश्न डायरेक्ट कसा सोडवायचा? म्हणजे काय? एक व्यक्ती वाढला. किती व्यक्ती वाढला? एक व्यक्ती वाढला असा प्रश्न असेल तर प्रश्न डायरेक्ट कसा सोडवायचा बघा. हे सुरुवातीला किती? 22 सरासरी आहे. किती मुलं? 25 मुलं आहेत.
किती मुलं आहेत? 25 मुलं आहेत. नंतर दुसरी सरासरी कितीने वाढली रे? 24 झाली, बरोबर ना. पहिली सरासरी किती होती? 22 किलोग्राम. नंतरची सरासरी किती किलोग्राम आहे हो? 24 किलोग्राम. सरासरीत फरक कितीचा आला हो? 2चा. बघा मी मांडणी कशी केली. सुरुवातीची सरासरी 22, नंतरची मुलं आहे असंच मी सगळं लिहिलंय, बरोबर ना. आणखीन एकदा पुन्हा रिपीट तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये काय करायचं, असा प्रश्न जर फक्त संख्या 1 न वाढत असेल तरच बरं का. जसा की या प्रश्नामध्ये एकच नावाडी वाढलाय. प्रश्न असा असू शकतो, वर्गात वर्ग शिक्षक आले, वर्गात वर्ग शिक्षिका आल्या, एकच घटक वाढत असेल तर प्रश्न असा सोडवायचा. सुरुवातीची संख्या किती? 22, नंतरची त्याच्या पुढची संख्या किती? 25, आणि नंतर वाढलेली सरासरी. बघा सुरुवातीची सरासरी 22 किलोग्राम होती, नंतरची सरासरी 24 किलोग्राम झाली. कितीने सरासरी वाढलेले? तर सरासरी 2 ने वाढलेले आहे. कितीने सरासरी वाढले? सरासरी 2 ने वाढलेले. मग अशा वेळी काय करायचं? दोघांचा गुणाकार करायचा आणि दोघांचा गुणाकार करून या दोघांची बेरीज करायची आणि ते एकमेकांमध्ये ऍड करायचं. बघा 22 दोन्ही किती रे? 44, अधिक 15 गुणिले 2 या दोघांचा गुणाकार करा. 15 दोन्ही किती रे? 25 गुणिले 2, 25 दोन्ही किती रे? 50. मग मला एक सांगा, 22 दोन्ही 44, 25 दोन्ही 50. सॉरी, इथं असं नाही, जरा समजून घ्या. सुरुवातीची मुलांची संख्या, नंतरची सरासरी आणि नंतर वाढीव सरासरी असा प्रश्न आहे. अशा पद्धतीनं प्रश्नाचं उत्तर आपल्याला सोडवता येतं. पहा 1 मिनिट. हा 1 मिनिट. ठीक आहे. याच्यामध्ये 25 दोन्ही 50 या दोघांचा गुणाकार करायचा. किती आला? 50. आणि नंतर याच्यामध्ये वाढीव जी सरासरी आहे ती सरासरी अधिक करायची. उत्तर किती आलं रे? हे तुमचं 74 किलोग्राम. पुन्हा एकदा सांगतो काय केलं आपण. याच्यामध्ये जी सुरुवातीची मुलांची संख्या आहे ती सुरुवातीची मुलांची संख्या लिहा. नंतर वाढीव जी सरासरी आहे ती वाढीव सरासरी इथं लिहा आणि सरासरी कितीने वाढली ती सरासरी छेदामध्ये लिहा. सरासरी सर्वात खाली लिहा. नंतर पहिल्या संख्येचा आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार करा. गुणाकार 50 आला आणि नंतर मधली संख्या जी म्हणजे नवीन सरासरी जी आहे ती सरासरी अधिक करा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. तर पुढे हा प्रश्न आपल्याला व्यवस्थित समजला असेल. नंतर अशाच पद्धतीचा प्रश्न आहे. एका वर्गात 40 विद्यार्थी आहेत, त्यांची सरासरी 12.5 आहे. वर्गात वर्ग शिक्षक आले, एक घटक वाढला, तेव्हा सरासरी किती झाली? 13 झाली. किंवा डायरेक्ट याच्या अगोदरचा देखील जर तुम्हाला प्रश्न सोडवायचा असेल तर डायरेक्ट प्रश्न सोडवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते म्हणजे ठीक आहे, हा प्रश्न आणखीन एका पद्धतीने आपण सोडून देऊ शकतो. तो म्हणजे डायरेक्ट सरासरीतील फरक. पहा समजला असेल. जर प्रश्न कन्फ्यूज झाला असताल तर प्रश्न पुन्हा एकदा समजून देतो. पण हा प्रश्न कधी सोडवायचा, हा फॉर्म्युला कधी वापरायचा? जर फक्त वर्गामध्ये एक व्यक्ती वाढला असेल, नावेत एक व्यक्ती वाढला असेल, सुरुवातीच्या व्यक्तींमध्ये एक व्यक्ती वाढला असेल तरच हा फॉर्म्युला वापरायचा. तो फॉर्म्युला म्हणजे कोणता? चला, सरासरीतील फरक. चला 22 सुरुवातीची सरासरी आहे, नंतरची 24 सरासरी आहे. सरासरीतील फरक किती आला? 2 गुणिले सुरुवातीची विद्यार्थ्यांची संख्या किंवा सुरुवातीची मुलांची संख्या. जी नावेत माणसं आहेत, जी मुलं आहेत, सुरुवातीची मुलांची संख्या. सुरुवातीची मुलं किती आहेत? 25, बरोबर ना. नंतर अधिक नवीन सरासरी. नवीन सरासरी म्हणजे कुठली? दुसरी सरासरी. किती आहे? 24. बघा क्रिया करा. 25 दोन्ही 50, 50 आणि 24 बरोबर किती रे? 74. पर्याय क्रमांक 4. काय सांगितलं मी? पहा फॉर्म्युला कोणत्या प्रश्नासाठी कसा वापरला जातो प्रश्न समजला पाहिजे, तेव्हा तुम्हाला फॉर्म्युला त्या प्रश्नाला वापरता येईल. काय सांगितलं? जर एक व्यक्तीच वाढलेला असेल असा प्रश्न असेल, इथं मी प्रश्न असा पण तयार करू शकतो. एका वर्गात 22 किलोग्राम वजनाची 25 मुले आहेत. वर्गात वर्ग शिक्षक आल्यास वयाची सरासरी 24 किलोग्राम होते, तर वर्ग शिक्षकाचे वय किती?
किती वर्ग शिक्षक आले म्हणजे किती घटक वाढला हो? एक. मग एकच घटक वाढल्यानंतर प्रश्न कसा सोडवायचा हा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतोय. पुन्हा एकदा समजून घ्या फॉर्म्युला काय सांगतो. पुन्हा एकदा समजून घ्या. याच्यामध्ये जर दोन सरासऱ्या असतील तेव्हा सरासरीतील फरक सुरुवातीला लिहा. सरासरीतील फरक गुणिले सुरुवातीची विद्यार्थी संख्या लिहा. सुरुवातीची विद्यार्थी संख्या 25 अधिक नवीन सरासरी म्हणजे दुसरी सरासरी. या फॉर्म्युल्यामध्ये तुमच्या प्रश्नाची उत्तरं बरोबर येतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न त्याच पद्धतीचा आहे. पहा काय की एका वर्गात किती विद्यार्थी आहेत? 40 विद्यार्थी आहेत. त्यांची सरासरी किती आहे रे? सरासरी 12.5 वर्ष आहे. वर्गात शिक्षक आलं सरासरी किती वर्ष झाली? 13 वर्ष झाली. मग मला सांगा घटक किती वाढला रे? वर्ग शिक्षक फक्त एकच घटक वाढला. मग एकच घटक वाढल्याच्या नंतर आपण प्रश्न डायरेक्ट कसा सोडवतो हे तुम्हाला मी सांगितलेलं होतं. त्या पद्धतीने डायरेक्ट आता आपण प्रश्न सोडू. चला काय सांगितलं होतं? सरासरीतील फरक सुरुवातीला काढायचा. बरोबर ना? मग सरासरीतील फरक किती आला रे? सरासरीतील फरक हा 0.5 आला. 13 आणि 12.5 मध्ये फरक कितीचा आला? 0.5चा. गुणिले सुरुवातीची विद्यार्थ्यांची संख्या किती रे? 40. हे सुरुवातीचे विद्यार्थी अधिक नवीन सरासरी म्हणजे दुसरी सरासरी. दुसरी सरासरी किती आहे? 13. मग मला सांगा क्रिया करूत आपण. 0.5 गुणिले 40 जे आहे हे 0.5चं एक अंक सोडून दशांश स्थळ असल्यामुळे हे दशांश स्थळ निघून जाईल आणि हे शून्य तुमचं कॅन्सल होतं. काय राहिलं? 5 20. 20 आणि 13 बरोबर किती रे? 33. म्हणजे पर्याय क्रमांक किती उत्तर? तर पर्याय क्रमांक 3 नंबर उत्तर आहे. समजून घ्या. मी पुन्हा एकदा डायरेक्ट फॉर्म्युला कसा सांगितलेला आहे. फॉर्म्युला आपला असा आहे. जर फक्त संख्या 1 ने वाढत असेल तर, संख्या कितीने वाढत असेल तर 1 ने वाढत असेल तर फॉर्म्युला इथं मी लिहून देतो. फॉर्म्युला काय आहे? तर फॉर्म्युला आपला हा सांगतो की सरासरीतील फरक गुणिले सुरुवातीची संख्या, सुरुवातीची मुलांची किंवा विद्यार्थी जे काय दिलेले आहेत त्यांची संख्या अधिक नवीन सरासरी. या फॉर्म्युल्यामध्ये तुमच्या अशा प्रश्नांची उत्तरं बरोबर येतात. तर ठीक आहे. अशा पद्धतीचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्या या प्रश्नपत्रिकेमध्ये सरासरी या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी मी तुमच्या समोर घेऊन आलेलो होतो. त्यामधले माझ्या माहितीस्तव आपण आतापर्यंत प्रकार 8 अभ्यासलेले आहेत. सरासरी प्रकरण हे मोठं आहे. पुढील प्रकारामध्ये देखील आपण जे या घटकातले प्रश्न शिल्लक आहेत ते प्रश्न निश्चितपणे आपण सोडवणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला लेक्चर अशा पद्धतीनं अटेंड करायचे असतील तर तुम्ही नक्कीच SOMNATH हा कोड रेफर करा. निश्चितपणे तुम्हाला माझे लेक्चर्स पाहायला मिळतील. आणि शेवटी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब या गोष्टी करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, अनअकॅडमी ही जी आहे, अनअकॅडमी देशात सर्वाधिक मोठी ऑनलाईन शिक्षण प्रोव्हाइड करणारी ही देशातील एक अग्रगण्य संस्था आहे. कमी फीसमध्ये दिग्गज लोकांकडून तुम्हाला जर हे ज्ञान मिळत असेल तर आपण घ्यायला हरकत नाही. तर चला तर मग लवकरात लवकर आपण अनअकॅडमीचा प्लॅटफॉर्म जॉईन करूयात आणि आमच्यासारख्या अनुभवी आणि ज्या शिक्षकांना एका विषयामध्ये 10 वर्ष शिकवण्याचं काम केलेलं आहे अशा सर्व शिक्षकांचा अनुभव घ्यायला आपण देखील अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तयार राहूयात, सज्ज राहूयात. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू सो मच.